आजच्या पिरियडमध्ये आपण काही एक्झाममधले वगैरे काही डाऊट आहेत, काही मुलांनी व्हॉट्सअपवरती पाठवले होते, तर ते डाऊट आपण क्लिअर करू. तर सगळ्यात अगोदर हा एक प्रॉब्लेम आहे, याचं डी वाय बाय डी एक्स काढायचं. y इक्वल्स टू साइन इनवर्स अंडर रूट एक्स मायनस एक्स मायनस अंडर रूट ए मायनस एक्स. याला थोडं सिम्प्लिफाय करतो. साइन इनवर्स एक्स कॉमन काढलं तर 1 मायनस एक्स ए कॉमन काढतो 1 मायनस एक्स. एक्स कॉमन काढलं तर 1 मायनस ए एक्स कॉमन 1 मायनस ए कॉमन 1 मायनस एक्स. तर आपण इथं त्याचं रूट पण सेपरेट केलं तर चालतंय. ते तुम्हाला समजावं ना, डायरेक्ट करता येते स्टेप. रूट एक्स इंटू रूट 1 मायनस ए रूट ए इंटू रूट 1 मायनस एक्स रूट एक्स इंटू रूट 1 मायनस ए रूट ए इंटू रूट 1 मायनस एक्स. तर रूट एक्सला मी साइन थिटा ठेवतो. रूट एक्सला साइन कॉस कुठले चालतं, पुट रूट एक्स इज इक्वल टू साइन थिटा आणि रूट ए इज इक्वल टू साइन फाय. y इक्वल्स टू साइन इनवर्स रूट एक्स म्हणजे साइन थिटा 1 मायनस अंडर रूट 1 मायनस रूट ए म्हणजे साइन फाय. 1 मायनस ए म्हणजे साइन स्क्वेअर फाय रूट ए साइन फाय 1 मायनस एक्स 1 मायनस एक्स म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. तर हे साइन इनवर्स साइन थिटा इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर फाय इक्वल्स टू कॉस स्क्वेअर फाय. त्याचं रूट कॉस फाय साइन फाय इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा. त्याचं रूट कॉस थिटा. तर कंपाऊंड अँगल साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी साइन ए प्लस बी साइन ए इंटू कॉस बी मायनस कॉस ए इंटू साइन बी साइन ए प्लस बी साइन इनवर्स साइन कॅन्सल. तर थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स रूट एक्स. वैल्यू सब्स्टिट्यूट करो. थीटा इक्वल्स टू साइन इनवर्स रूट एक्स फाय इज इक्वल टू साइन इनवर्स रूट ए. फाय इक्वल्स टू साइन इनवर्स रूट ए. डेरिवेटिव काढू. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स रूट एक्स डेरिवेटिव 1 बाय अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर साइन इनवर्स एक्स डेरिवेटिव 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. 1 बाय अंडर रूट 1 मायनस ह्याचा स्क्वेअर एक्स म्हणजे रूट एक्स आणि परत रूट एक्स डेरिवेटिव 1 अपॉन 2 रूट एक्स साइन इनवर्स रूट एचं डेरिवेटिव 0. आता ह्याला तुम्ही मल्टिप्लाय पण करू शकता मध्ये 1 अपॉन 2 अंडर रूट एक्स मायनस एक्स स्क्वेअर असं पण करता येईल. हा प्रॉब्लेम एकदम परत बघा. एक क्वेश्चन आहे डी वाय बाय डी एक्स काढायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे. इथे काय केलं ह्याच्यातनं एक्स कॉमन काढलं एक्स इंटू 1 मायनस ए कॉमन काढलं 1 मायनस एक्स
आता आपण याला सेपरेट करू. रूट एक्स इंटू रूट 1 मायनस ए रूट ए इंटू रूट 1 मायनस एक्स सेपरेशन केलं. तर ह्या ठिकाणी रूट एक्सला आपण साइन थिटा घेतलं आणि रूट एला साइन फाय. रूट एक्स इज इक्वल टू साइन थिटा रूट ए इज इक्वल टू साइन फाय. तर थिटा इज इक्वल टू साइन इनवर्स रूट एक्स फाय इज इक्वल टू साइन इनवर्स रूट ए. आता हे ठेवतो. रूट एक्स म्हणजे साइन थिटा हे रूट ए म्हणजे साइन फाय तर ए म्हणजे साइन स्क्वेअर फाय 1 मायनस साइन स्क्वेअर फाय साइन थिटा इंटू अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर फाय इथं पुन्हा रूट ए म्हणजे साइन फाय 1 मायनस एक्स म्हणजे रूट एक्सचा स्क्वेअर 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा साइन साइन थिटा इंटू कॉस फाय 1 मायनस साइन स्क्वेअर फाय म्हणजे कॉस स्क्वेअर फाय त्याचं रूट कॉस फाय मायनस साइन फाय इंटू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा कॉस स्क्वेअर थिटा त्याचं रूट कॉस थिटा साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी कंपाउंड एंगल साइन साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी इज इक्वल टू साइन ए मायनस बी साइन ए मायनस बी साइन इनवर्स साइन थीटा मायनस फाय साइन थीटा मायनस फाय साइन डेरिवेटिव्ह होता डी बाय डी एक्स साइन इनवर्स रूट एक्सचा डेरिवेटिव्ह 1 बाय अंडर रूट 1 मायनस रूट एक्सचा स्क्वेअर एक्स आणि परत रूट एक्सचा डेरिवेटिव्ह 1/2 रूट एक्स मायनस 0 त्यात काय फरक पडत नाही तर ते पलीकडचं कॉन्स्टंट आहे साइन इनवर्स रूट ए कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याचं डेरिवेटिव्ह आपण 0 घेतलं. तर या पद्धतीने आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. हे सगळे डाऊट आहेत मुलांनी जे विचारलेले आहेत क्वेश्चन तर ते आपण सॉल्व्ह करून देतो. तर हा प्रॉब्लेम बघा मी तर पहिल्यांदा डी बाय डी एक्स काढतो. पॅरामेट्रिक फंक्शन आहे डायरेक्ट काढू डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा डी वाय बाय डी एक्स म्हणजे डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा डी वाय बाय डी थिटा म्हणजे काय तर वायचं डेरिवेटिव्ह एन इंटू सेक थिटा रेस टू एन मायनस 1 इंटू सेकचं डेरिवेटिव्ह सेक इंटू टॅन पहिले वायचं डेरिवेटिव्ह काढतो एन इंटू सेक थिटा रेस टू एन मायनस 1 डेरिवेटिव्ह ऑफ सेक थिटा इंटू टॅन थिटा मायनस एन इंटू टॅन थिटा रेस टू एन मायनस 1 इंटू हां इथे जरा सेक थिटा मायनस करेक्शन आहे सेक थिटा मायनस कॉस थिटा रेस टू एन तर इथे एन इंटू कॉस थिटा रेस टू एन मायनस 1 इंटू कॉस डेरिवेटिव्ह मायनस साइन थिटा एन इंटू cos theta raised to n minus 1 derivative of cos theta is equal to minus sin theta derivative of cos theta equals to minus sin theta upon sec theta's derivative sec theta into tan theta. आता एक्स्ट्रा डेरिवेटिव्ह ds by d theta sec into tan cos derivative minus sin minus plus sin theta. पुन्हा बघा एवढे एकच स्टेप इथे इम्पॉर्टंट आहे डेरिवेटिव्हची बाकी पुढे काही नाही कॅल्क्युलेशन आहे एन इंटू सेक थिटा रेस टू एन मायनस 1 सेकचं डेरिवेटिव्ह सेक इंटू टॅन पुन्हा एन इंटू cos theta raised to n minus 1 cos डेरिवेटिव्ह मायनस साइन परत सेकचं डेरिवेटिव्ह सेक इंटू टॅन cos डेरिवेटिव्ह मायनस साइन मायनस मायनस प्लस साइन. आता ह्याला आपण थोडं सिम्प्लिफाय करू म्हणजे मग पुढे सॉल्व्ह करायला बरं पडतं. त्यातल्या त्यात न्यूमरेटरला डी वाय बाय डी एक्स इक्वल टू एक तर एन कॉमन निघते एन सेक थिटा रेस टू एन मायनस 1 इंटू सेक थिटा तर ते झालं सेक थिटा रेस टू एन इंटू टॅन थिटा सेक थिटा रेस टू एन इंटू टॅन थिटा मायनस मायनस प्लस minus minus plus cos theta raised to n minus 1 into sin theta minus minus plus n common काढले cos theta raised to n minus 1 into sin theta upon
sec theta tan theta plus sin theta, sec theta tan theta plus sin theta. तर मी काय करतो, हे tan theta कॉमन काढतो. tan इथे पण आहे tan, n tan theta कॉमन काढतो. वरती sec theta raised to n प्लस, इथनं tan theta कॉमन काढायचं. tan theta नाही याच्यामध्ये, जरा लक्षात घ्या. हे तर आपल्याला कळत आहे. इथून पण tan theta कॉमन काढतो ब्रॅकेटमध्ये sec theta प्लस. ह्याच्यातनं tan theta कॉमन काढायचं म्हणजे काय करायचं, तर cos theta raised to n minus 1 into sin theta याला tan ने डिवाइड करायचं. cos theta raised to n minus 1 into sin theta ला tan theta ने डिवाइड करायचं. आता tan म्हणजे पुन्हा काय, तर sin अपॉन cos आहे. sin अपॉन cos आहे. ते त्यातले sin करतात आणि cos इथं मल्टिप्लाय होतात. cos theta raised to n minus 1 into cos, म्हणजे ॲक्च्युली ह्याच्यातनं जर आपण tan theta कॉमन काढलं, ह्याच्यातनं tan theta कॉमन काढणे म्हणजे डिवाइड करणे, पण tan म्हणजे sin अपॉन cos. त्यापैकी sin काढलं, cos वरती मल्टिप्लाय केलं, तर ते cos theta raised to n minus 1 into cos theta, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये हे cos theta raised to n राहते. सिमिलरली इथून पण असं आता हे tan कॉमन काढलं तर इथं सेक राहिलं, पण आता साईनमधून tan कॉमन काढायचं म्हणजे साईनला tan ने डिवाइड करायचं. साईनला tan ने डिवाइड करायचं म्हणजे साइन अपॉन, परत tan म्हणजे साइन अपॉन कॉस आहे. साइन अपॉन कॉस, त्यातलं साइन कटलं, 1 अपॉन कॉस म्हणजे कॉस थिटा आलं. आता आपण याला या ठिकाणी तिथे एक स्टेप आहे, हे tan तर कॅन्सल झालंय, हे dy बाय dx इथे एक ह्याचा मी स्क्वेअर करणार आहे, dy बाय dx चा स्क्वेअर इज इक्वल टू n स्क्वेअर इंटू sec theta raised to n प्लस tan theta प्लस cos theta raised to n whole square, sec theta raised to n square, sec theta raised to n plus cos theta raised to n square upon sec theta plus cos theta square, sec theta raised to n plus cos theta raised to n square upon sec theta plus cos theta square. आता हे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, a प्लस बीचं स्क्वेअर आहे, खाली पण a प्लस बी स्क्वेअर आहे, तर a प्लस बी स्क्वेअर आहे ना, याला आपण a मायनस बी स्क्वेअर प्लस 4ab करू शकतो. a प्लस बीचा स्क्वेअर, a प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू a मायनस बी स्क्वेअर प्लस 4ab, दोन्हीकडे पण म्हणजे dy बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू n स्क्वेअर इंटू, याला मी आता sec theta minus cos theta whole square, sec theta raised to n minus cos theta raised to n whole square plus 4 into sec theta raised to n into cos theta raised to n, a minus b square plus 4ab म्हणजेच a प्लस बी स्क्वेअर आहे, खाली पण असंच. असं का केलं ते सांगतो. या ठिकाणी sec theta प्लस cos theta स्क्वेअरला पण असंच, sec theta मायनस cos theta स्क्वेअर प्लस 4 sec theta इंटू cos theta, इथे n वगैरे नाही आहे, वरती आहे फक्त. तर sec theta raised to n minus cos theta raised to n हिची व्हॅल्यू y आहे, y आणि ते x आहे, sec मायनस cos, हे n स्क्वेअर इंटू हे y स्क्वेअर प्लस 4, हे कॅन्सल होतात, cos इंटू sec 1 आहे, इथं पण sec इंटू cos 1 आहे, n स्क्वेअर इंटू y स्क्वेअर, हे y स्क्वेअर प्लस 4 आणि हे x आहे, sec मायनस cos x स्क्वेअर प्लस 4 डिवाय बाय dx स्क्वेअर, इकडे जर मल्टिप्लाय केलं x स्क्वेअर प्लस 4 इंटू डिवाय बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू n स्क्वेअर इंटू y स्क्वेअर प्लस 4, हे त्याचं आन्सर येतं.
त्या प्रॉब्लेम पुन्हा बघा काय केलं ते. x इज इक्वल टू सेक थिटा मायनस कॉस थिटा, y इक्वल्स टू सेक थिटा रेस टू n मायनस कॉस थिटा रेस टू n. हे कॅल्क्युलेट करायचं एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू डी बाय डी होल स्क्वेअर. पहिला आपण डी बाय डी काढून त्याचं स्क्वेअर करू, नंतर मग त्याला सिम्प्लिफाय करू. डी बाय डी पॅरामेट्रिक फंक्शन डी बाय डी थिटा अपॉन डी बाय डी थिटा, वायचं डेरिव्हेटिव्ह n इंटू sec theta raised to n minus 1 into sec theta tan theta n into cos theta raised to n minus 1 cos derivative minus sin upon 6 derivative sec into tan cos derivative minus sin minus minus plus sin. त्याला थोडं सिम्प्लिफाय करू. एक तर n कॉमन काढतो मी या ठिकाणी, हे 1 आणि n मायनस 1 ते टोटल सेक थिटा रेस्ट n होतं. परत हे n कॉमन आणि मायनस मायनस प्लस, म्हणजे n कॉमन काढतो वरतून इथून sec theta raised to n into tan theta cos theta raised to n minus 1 into sin theta sec theta into tan theta plus sin theta. tan कॉमन काढले. आता ह्यातनं tan कॉमन निघत नाही, इथून पण निघत नाही, मग डिवाइड करायचं tan. हे tan कॉमन काढलं आपण n इंटू sec theta raised to n, ह्याला जर tan ने डिवाइड केलं cos theta raised to n minus 1 into sin theta upon tan, तर त्यातली एक tan म्हणजे sin upon cos आहे, तर ते sin sin कटते आणि cos त्याला मल्टिप्लाय होते, म्हणजे हे cos theta raised to n राहते. इथं टॅन कॉमन काढलं तर हे सेक येईल. साईनला टॅनने जर डिवाइड केलं, साईनला टॅनने डिवाइड केलं तर टॅन म्हणजे साईन अपॉन कॉस आहे, साईन साईन करतात आणि 1 अपॉन कॉस ते इंटू कॉस होतं. आता हे याला स्क्वेअरिंग केलं पहिलं, डी बाय डी स्क्वेअर हे एन स्क्वेअर सेक थिटा रेस टू एन प्लस कॉस थिटा रेस टू एन स्क्वेअर अपॉन सेक थिटा प्लस कॉस थिटा स्क्वेअर. ॲक्च्युअलमध्ये आता हे जे दिसतंय आपल्याला सेक थिटा रेस टू एन प्लस कॉस थिटा रेस टू एन ए प्लस बीचं स्क्वेअर आहे, तर त्याला मी असं एक्सप्रेस करणार आहे, ए मायनस बी स्क्वेअर प्लस 4ab. का असं करायचं, तर आपल्याकडे त्याची व्हॅल्यू आहे ऑलरेडी एक्स वायच्या फॉर्ममध्ये याला कन्वर्ट करायचं. म्हणजे सेक थिटा रेस टू एन प्लस कॉस थिटा रेस टू एन जे आहे त्याला मी सेक थिटा रेस टू एन मायनस कॉस थिटा रेस टू एन प्लस 4 सेक थिटा रेस टू एन इंटू कॉस थिटा रेस टू एन केलं. खाली पण असंच, इथं सेक प्लस कॉस आहे तर स्क्वेअर, तर सेक मायनस कॉस स्क्वेअर प्लस 4 इंटू सेक कॉस कॅन्सल, तिथे पण सेक आणि कॉस कॅन्सल, एन स्क्वेअर इंटू हे वाय आहे, वाय स्क्वेअर ते प्लस 4 आणि एक्स स्क्वेअर प्लस 4 एक्स स्क्वेअर प्लस 4 इंटू स्क्वेअर प्लस 4 इंटू डी बाय डी स्क्वेअर इक्वल टू एन स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर प्लस 4. हे त्याचं आन्सर आलं या ठिकाणी. स्क्वेअर प्लस 4 इंटू डी बाय डी स्क्वेअर इक्वल टू एन स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर प्लस 4 असा हा प्रॉब्लेम आहे. तर एक क्वेश्चन बघू. आपल्याला याचं सेकंड डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे याचं, तर ते एक्झाममध्ये आलं होतं. याचं मी स्क्वेअर करणार आहे, तर असंही स्क्वेअर केलं तर चालतो आपण. तर स्क्वेअर केलं तर ह्याचं स्क्वेअरिंग करायचं एक्स प्लस वाय ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी 2 इंटू, आता ह्याला मी वाय प्लस एक्स पकडतो, वाय प्लस एक्स इंटू वाय मायनस एक्स, ते असं येते वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय मायनस एक्स इज इक्वल टू सी स्क्वेअर ए स्क्वेअर म्हणजे एक्स प्लस वाय, हे बी स्क्वेअर वाय मायनस एक्स, इथं ट्वाईस ऑफ फर्स्ट अँड सेकंड, याला वाय प्लस एक्स इंटू वाय मायनस एक्स वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. यात काय झालं आता प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल झालं, हे 2 अंडर रूट वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या पहिलं आपल्याला सिम्प्लिफाय करायचं. 2 अंडर रूट वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर मायनस 2y, हे सी स्क्वेअर वाय प्लस वाय 2y, त्याला मायनस करायचं. आता स्क्वेअर करू, इथं स्क्वेअरिंग डायरेक्ट मल्टिप्लाय केलं तरी चालतं. हे 4 होते, 4y स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर इज इक्वल टू 2 स्क्वेअर 4 होते, याचा स्क्वेअर करून मल्टिप्लाय करून टाका डायरेक्ट. सी 4 सी स्क्वेअर वाय सी 4 मायनस 4 सी स्क्वेअर वाय प्लस 4y स्क्वेअर 2y स्क्वेअर 4y स्क्वेअर 4y स्क्वेअर कॅन्सल, 4y स्क्वेअर कॅन्सल. तर ते 4c स्क्वेअर वाय इकडं ट्रान्सफर करू किंवा आय असं डेरिव्हेटिव्ह काढलं तरी चालतंय. मायनस 4x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस 8x आहे, मायनस 4x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस 8x
c4चं derivative 0 minus 4c square constant y चं derivative dy by dx इकडे शिफ्ट करा 2x upon c square आहे 4 ने डिवाइड करा dy by dx is equal to 2x by c square परत derivative काढू आपण सेकंड derivative मायनस मायनस कट 8x upon 4c square म्हणजे 2x by c square दुसरं derivative काढू ह्याचं ते 2 by c square x derivative 1 आहे 2 by c square constant d2 by d square is equal to 2 upon c square तर पुन्हा बघा काय काय केलंय इथे इथं स्क्वेअर केला हे टॉईस ऑफ फर्स्ट अँड सेकंड हे स्क्वेअर ऑफ सेकंड टर्म सी स्क्वेअर प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल हे 2 अंडर रूट वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू सी स्क्वेअर हे वाय प्लस वाय 2y सी स्क्वेअर मायनस 2y स्क्वेअरिंग 4y स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर सी फोर्थ मायनस 4c स्क्वेअर वाय प्लस 4y स्क्वेअर 4y स्क्वेअर 4y स्क्वेअर कॅन्सल कटले या ठिकाणी त्याचं डेरिव्हेटिव्ह मायनस 4x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह मायनस 8x 0 मायनस 4c स्क्वेअर वायचं मायनस 4c स्क्वेअर वायचं डी by dx मायनस 8x अपॉन मायनस 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 कॅन्सल 8x अपॉन 4c स्क्वेअर 2x by c स्क्वेअर इज इक्वल टू डी by dx परत त्याचं डेरिव्हेटिव्ह 2 by c स्क्वेअर असं त्याचं आन्सर आलं तर हे एक्झाम्पल आहे साइन रूट टी आणि e टू रूट डी टू डी स्क्वेअर टी इज इक्वल टू 0 हा प्रॉब्लेम आहे आपण आता बघूया डी by dx इज इक्वल टू पहिले डी by dx काढतो डी by dt upon ds by dt e raised to root t into 1 upon 2 root t dy by dt म्हणजे it's a derivative e raised to root t into 1 upon 2 root t आणि dx by dt the sin root t is derivative cos root t into 1 upon 2 under root t it cancel 1 upon 2 under root t cancel हे झालं dy by dx आता याचा दुसरा डेरिव्हेटिव्ह काढायचा सेकंड डेरिव्हेटिव्ह तुम्ही यू बाय यू पण वापरू शकता याला त्याच्यात आता हे dx by dt आहे आणि हे dy by dt आहे नंतर हे कॅन्सल केलंय तर dy by dx is equal to e raised to root t upon cos root t आलं तर याला डिफरन्शिएट करतो d2 by d स्क्वेअर पण आता पॅरामेट्रिक फंक्शन आहे पॅरामेट्रिक फंक्शनचं सेकंड डेरिव्हेटिव्ह काढताना काळजी घ्यायला पाहिजे तर ते d2 by d स्क्वेअर इज इक्वल टू u by v the cos root t constant e raised to root t is derivative e raised to root t into 1 upon 2 under root t cos root t constant e raised to root t into 1 upon 2 under root t minus e raised to root t constant cos the derivative minus sin root t into 1 upon 2 under root t upon v square म्हणजे cos square root t into t चं डेरिव्हेटिव्ह dt by dx हे लक्षात घ्यायचं हे कंपल्सरी आहे इथं जर टी नसतं समजा तर मग त्याची गरज नव्हती dt by dx आता आपण हा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x न काढलाय त्यामुळे परत सेपरेट टीच डेरिव्हेटिव्ह काढायला लागतं dt by dx पॅरामेट्रिकमध्ये ते अटॅच करायचं टी असेल थिटा असेल त्याला सॉल्व्ह करू आपण एक कॉमन काढलं तरी चालतं e raised to root t e raised to root t upon 2 root t common bracket cos root t minus plus sin root t e raised to root t upon 2 root t cos root t minus plus sin root t upon हे cos का root t इंटू आता dt by dx व्हॅल्यू इथं आहे काढलेलं असतं आपण हे dx by dt असते
कॉस रूट टी अपॉन टू रूट टी याच्या उलटं करायचं डी टी बाय डी एक्स येते टू रूट टी अपॉन कॉस रूट टी टू रूट टी अपॉन कॉस रूट टी त्याच्यामध्ये हे टू रूट टी कॅन्सल होतात आणि कॉस क्यूब रूट टी येते डी टू बाय डी एक्स कर झाला आता इथे टी इज इक्वल टू झिरो ठेवतो डी टू बाय डी स्क्वेअर ॲट टी इज इक्वल टू झिरो तर हे रेस टू झिरो म्हणजे वन बाय टू हे ते कटलं जातं कम्प्लीट टू पण कटलं हे रेस टू झिरो म्हणजे वन आहे झिरो टी इक्वल्स टू झिरो कॉस झिरो वन आहे साईन झिरो झिरो आहे इथे कॉस झिरो वन आहे कॉस क्यूब हे वनच येते इंटू परत वन म्हणजे आन्सर आला वन हा प्रॉब्लेम अवघड नाही सिंपल आहे फक्त काय केलं एकदा बघा पॅरामेट्रिक हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचं एक्झाम्पल आहे डी बाय डी डी बाय डी इज इक्वल टू वायचं डेरिव्हेटिव्ह अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह इज डेरिव्हेटिव्ह इज टू रूट टी इंटू वन अपॉन टू अंडर रूट टी इज साइन रूट टी इज कॉस रूट टी इंटू वन अपॉन टू अंडर रूट टी तर वन अपॉन टू अंडर रूट टी कॅन्सल इज टू रूट टी अपॉन कॉस रूट टी डी बाय डी एक्स याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं डी टू बाय डी एक्स कर इज इक्वल टू cos root t constant e raised to root t is e raised to root t into 1 upon 2 root t minus e raised to root t constant cos derivative minus sin root t into 1 upon 2 root t upon cos square root t into dt by dx e raised to root t upon 2 root t common cos root t minus plus sin root t upon cos square root t dt by dx 2 root t upon cos root t ते 2 root t कॅन्सल एक cos क्यूब होत आहे ते काय e raised to root t e raised to 0 cos 0 1 sin 0 0 हे cos square 0 हे cos 0 ते आन्सर येते 1 हा एक प्रॉब्लेम आहे डी टू एक्स बाय डी वाय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस डी वाय बाय डी एक्स क्यूब इंटू डी टू वाय बाय डी स्क्वेअर ऑब्जेक्टिव्हमध्ये पण विचारते ते याच्याबद्दल हे प्रूव्ह करायचं असतं ते आपण घेतलेलं पण आहे तर आता बघू आपण डी टू एक्स बाय डी वाय स्क्वेअर याला आपण असं एक्सप्रेस करू शकतो डी बाय डी वाय ऑफ डी एक्स बाय डी वाय डी टू एक्स बाय डी वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी बाय डी वाय ऑफ डी एक्स बाय डी वाय याला परत मी आता डी बाय इथलं डी वाय काढतो डी बाय डी एक्स करतो डी एक्स बाय डी वायला वन अपॉन डी वाय बाय डी एक्स करतो इथे डी वाय इथे घेतो डी एक्सने मल्टिप्लाय डिवाइड करतो डी एक्स बाय डी वायला वन अपॉन डी वाय बाय डी एक्स केलं डी वायचं डी एक्स केलं डी एक्सने डिवाइड मल्टिप्लाय केलं हे डी वाय आता हे वन अपॉन डी वाय बाय डी एक्स आहे ना त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं विथ रिस्पेक्ट टू एक्सनं तर ते येते मायनस वन अपॉन डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर वन अपॉन एफ ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन एफ ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर आणि परत डी वाय बाय डी एक्सचं डेरिव्हेटिव्ह डी टू वाय बाय डी एक्स स्क्वेअर